नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महाराष्ट्र शासनाने आज 19 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 4,000 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पण हा निधी नेमका कशासाठी आहे? योजनेसाठी आतापर्यंत किती निधी मंजूर झाला आहे? पात्र कर्ज खात्यांबाबत शासनाने काय सांगितले आहे? आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम कशी वितरित केली जाणार आहे, या शासन निर्णयातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी या GR मधील एक महत्त्वाचा मुद्दा देखील सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेला मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर करण्यात आली असून पुढील शासन निर्णय आणि पूरक पात्राद्वारे योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी किती मंजूर झालेला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 20,552 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो, यापैकी यापूर्वीच 1 कोटी आणि 7,000 कोटी असा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता उर्वरित निधीमधून आणखी 4,000 कोटी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मित्रांनो, 4,000 कोटी निधी मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पात्र कर्ज खात्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आणि लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. मित्रांनो, त्यामुळे आता 4,000 कोटींची निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार सन 2026-27 मध्ये या योजनेसाठी 20,552 कोटी निधी मंजूर आहे. मित्रांनो, परंतु सद्यस्थितीत या लेख शीर्षकाखाली 13,551 कोटी इतका निधी शिल्लक असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. मित्रांनो, यापैकी 4,000 कोटी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. आता या निधीच्या अंमलबजावणीसाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना संबंधित जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. शासनाने निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आणि माहिती वेळोवेळी शासनाला पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि पात्र कर्ज खात्यांना लाभाची रक्कम थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. म्हणजेच हा शासन निर्णय 4,000 कोटींच्या निधीच्या वितरणास मान्यता देण्यासंदर्भातील आहे. मित्रांनो, त्यामुळे या GR वरून आपण निश्चितपणे एवढे सांगू शकतो की 4,000 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लवकरच मित्रांनो, आता आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा घेतला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटींची तरतूद आहे. पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता त्यापैकी 4,000 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता पुढील काळात पात्र शेतकऱ्यांना खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा होण्याबाबत जे काही अधिकृत अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर नक्की सांगणार आहोत. म्हणून GR शेती योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि तुम्हाला पुढे कोणत्या योजनेचा GR किंवा कोणत्या शेतकरी योजनेची माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि गरजू शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.